नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ म्हणजे काही इंटरव्ह्यू नाही किंवा पॉडकास्ट नाही, हा डायरेक्ट स्ट्रेट मनातल्या मोकळ्या गप्पा मारण्याचा एक मी प्रयत्न करणार आहे आमच्या काका आणि काकूंसोबत. तर बऱ्यापैकी लोकांना जे मला इंस्टाग्राम किंवा युट्यूबवरती फॉलो करतात त्यांना ऑलरेडी माहिती आहे की माझा जो इथे मित्र राहतो विक्रांत आणि अबोली, तर अबोलीचे मम्मी आणि अबोलीचे पप्पा जर्मनीला आले आमच्याबरोबर बिकॉज त्यांना झालाय नातू. अँड पहिली तर कॉंग्रॅच्युलेशन तुमचं. धन्यवाद. तर मला असं वाटलं की काकूंबरोबर गप्पा का मारायला पाहिजे, बिकॉज बरेचसे आपले पॅरेंट्स असतात जे त्यांच्या मुलांना इकडे पाठवतात, जर्मनीला येण्याचं त्यांचं स्वप्न असतं, किंवा जे ऑलरेडी इथे आहेत त्यांच्या पॅरेंट्सला माहीतच नाही की जर्मनीची दुनिया कशी आहे. आणि आता काकू इथे ऑलरेडी 3 महिने झाले जवळपास त्यांचा प्रवास होता, इथे जर्नी होती टोटल. बरोबर. तर मला असं वाटलं की त्यांच्यावर मनमोकळे गप्पा मारल्या पाहिजे आणि थोडंसं सगळ्यांना एक त्याच्यातनं माहिती म्हणा किंवा म्हणजे नवीन येणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शन म्हणा. करेक्ट. आणि पॅरेंट्सला पण कळेल की इथे नेमकी दुनिया काय आहे, जर्मनीची दुनिया म्हणजे काय. बिलकुल. सो चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. वेळ नाही घालवता मी डायरेक्ट सुरू करतो. काका आणि काकू, पहिले तर वेलकम अँड थोडंसं तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना सांगा, तुम्ही कुठून आहात, काय आहात आणि सगळं बॅकग्राऊंड. चलो. आम्ही संभाजीनगर महाराष्ट्र इथून आलो. बरं. आणि मुलीला भेटायला आलो, जावायला मुलीला, नातवांना. नातू होणार होता म्हणून महत्वाचं. आणि बस झाला प्रवास आमच्यावाला तिकडनं इकडं. नातवामुळे मग जर्मनीचं दर्शन झालं. हो, दर्शन. अगदी नातवामुळे बरोबर. झालं. मुलीला येऊन 5 वर्ष झाले, लग्न होऊनही 1 वर्ष झालं. बरं. जावई आणि मुलगी आले, ते म्हणायचे दोघं पण या या. आम्ही पुढे ढकल करायचो, आपले तिकडचे काम असायचे जवळचे. मुलीने खूप वेळा विचारलं. खूप 5 वर्षात तिने बरेच वेळेस म्हणजे पहिल्याच वर्षी म्हणे की एकदा भेट देऊन जा, कसं आहे बघून जा. पण नको प्रत्येक वाटायचं. वेळेस म्हणायचो की बा पुढच्या वेळेस येऊ, पुढच्या वेळेस येऊ. त्याच्या मागचं आणखीन कारण असतात की जेणेकरून यायचं म्हटलं की मग खर्च भानगडी अमुक धमुक हे सगळं. मुलगी इकडे म्हटल्यावरती काय टेन्शन आणि जॉब करते म्हटलं, मुलं करते झाले, नातू झाला, त्याच्यामुळे आलो भेटायला. म्हणजे थोडक्यात नातवानी तो आणले आम्हाला. बर. तर मग आता म्हणजे आपण सुरू करूया. याच्यामध्ये मला प्रश्न काय काय थोडेफार आहेत, बट मी त्याला असं सिक्वेन्समध्ये मांडलंय की जसं जर्मनीला जेव्हा येण्याआधी म्हणजे तुमचा जो माइंडसेट होता त्याबद्दल आपण म्हणजे पॅरेंट्सचा माइंडसेट बेसिकली आपण त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आबोलीला इकडे पाठवण्याचा माइंडसेट का? नाही आम्ही पहिले तुमचा प्रवासासाठी. मग आपण आबोलीवर पण येऊ पुढे. आता म्हणजे मला असं म्हणायचं की जेव्हा तुम्ही जर्मनीला यायला इकडे येत होता तेव्हाचा माइंडसेट बद्दल आपण यामध्ये आता बोलू. पहिला जो आमचा प्रवास झाला त्याच्याबद्दल बोलायचं. हा, म्हणजे जर्मनीला तुम्ही येणार आहात हे कळल्यापासून मनातले थॉट्स, तुमच्या मनात काय चालू होतं, आनंद, उत्साह, भीती, त्या सगळ्या गोष्टीमध्ये संमिश्र होतं सगळं. अच्छा. आनंद तर खूप होता, नातू झाला. तर तुम्हाला म्हणजे बेसिकली जर्मनी बद्दल काय इन्फॉर्मेशन होती जेव्हा तुम्ही? तसं तर मुलांनी, जावाईनी आणि मुलींनी आम्हाला सगळं काही जर्मनी विषयी माहिती दिलेली होती, पण तरी पण सांगितलेले होते. प्रत्यक्ष भाषा वेगळी आपल्यापेक्षा थोडीशी, आणखी ना म्हणजे सगळं सांगितलेलं होतं त्यांनी, थोडं माहिती होती. त्यांच्या थ्रू तुम्ही जर्मनीला ऑलरेडी आलं होतं ऑनलाईन आलो होतो. पण तसं जर म्हणाल तर ते म्हणतात कानात आणि डोळ्यात फरक आहे, दोन्हीच्या मध्ये अंतर आहे. मुलांना सांगितलं पण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्यावेळेस छान वाटलं. आणखी इथं आल्यानंतर कळलं, माहिती होती थोडीफार, नंतर इथं आल्यानंतर पूर्ण माहिती झाली थोडी. पण तुम्हाला असं लँग्वेज बद्दल भीती नव्हती का की जेव्हा तुम्ही याल? थोडं आहेच, आम्ही आहोत सगळे, पण मग एअरपोर्टवर थोडं वाटत, थोडंसं होतं मनामध्ये धाकधूक. भाषा माहिती नाही, म्हणजे आपण कधी बोललेलो नाही, माहितीच नाही, ऐकलेली पण नव्हती, थोडी अवघड, थोडंसं अवघड वाटलं. पण बऱ्यापैकी अवघड आहे खूप आपल्याला. तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी बऱ्यापैकी अवघड आहे ती भाषा. लँग्वेज तुमच्यासाठी आमच्यासाठी पण अजून पण अवघड झाली खरं सांगायचं. त्याच्यामध्ये वावरता शिकताय. आता जॉबमुळे आम्हाला थोडीशी सवय झाली. बरोबर. पण मग आता युरोपला ट्रॅव्हल करण्याची तुमची पहिलीच वेळ आहे, बरोबर? आणि मग तुमचं एअरपोर्ट, इमिग्रेशन या सगळ्या गोष्टींची तुम्हाला तिथे लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्ही स्टेट टू स्टेट आपल्या इथे इंडियामध्ये कधी गेले का फ्लाईटने? कधी नाही, कधी विमान प्रवासच पहिला आमचा. अच्छा, विमान पहिलाच प्रवास असतो डायरेक्ट जर्मनीचा. ओके. पण मग जर्मनीला तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा तुम्हाला कसं फील झालं? म्हणजे घरी तर ठीक आहे, आपण घरच्या टॉपिकवर येऊ, पण ओव्हरऑल जर्मनी बद्दल तुम्हाला कसं फील? एकंदरीत जर पाहिलं तर छान वाटलं, कारण इथली जी शिस्त आहे, इथले जे माणसं आहे, ओळख नसताना रस्त्याने जर आपण त्यांच्याकडे बघितलं तर ते आपल्याला वाकून नमस्कार घालतात, हाय हॅलो करतात, स्मित हास्य देतात. बरोबर, ओळख दाखवतात. ओळख दाखवतात, म्हणजे एक आपुलकी वाटते. बरोबर. आणि म्हणजे आपलापणा वाटतो ना, आपला मना हाय हॅलो केल्यानंतर अनोळखी माणूस जेव्हा. खरं सांगायचं म्हणजे ह्या गोऱ्या लोकांविषयी जर सांगायचं म्हटलं
तर लहानपणी किंवा कंपनीत काम करताना हे लोक यायचे तिथं. असं त्यांच्याविषयी म्हणजे खूप अप्रूप वाटायचं. बरं. खूप हायफाय असतील, खूप मोठे लोक मोठे असतील, लोक आहे, गोरे लोक आहेत, म्हणजे ते आपले तिकडे एक जाणीव होती. करेक्ट. म्हणजे आपल्याला ते असं आहे ना हा, की मी तुम्हाला आपलं पण एकदा बोलणं झालं होतं की ब्रिटिशर्सने आपल्यावर रूल केलं, त्याच्यामुळे आपल्या लोकात एक ऑलरेडी संकल्पना आहे की गोरे लोक आपल्यापेक्षा म्हणजे थोडेसे जास्त म्हणजे शिस्तप्रिय स्वतःला आहेत घमंड आणि- किंवा म्हणजे असं थोडंसं असतं ना की आपल्यापेक्षा भारी थोडं भारी. किंवा असं. समजणारे. पण मग तुम्हाला इकडे आल्यावरती ते तसं काही वाटलं नाही. वाटलं नाही तसं. म्हणजे वाटलं सगळे नाही. समान. त्यांनी मस्त त्यांची वाटलं आपुलकी आल्यानंतर. दाखवली आणि समजून घेतात ते. हा. तसंच अजून एक विशेष सांगायचं म्हणजे इथलं रोडची जी ट्रॅफिकची जी व्यवस्था आहे खूप उत्तम प्रकारे आहे. बरं. आणि खूप शिस्तबद्ध चालवतात गाड्या पण सगळे. कोणी कोणाला त्रास देत नाही किंवा कोणी ओव्हरटेक करत नाही किंवा Signal वर कोणी पडलं की सिग्नल. पळत नाही. आणि हॉर्न मी बघितला आता 1 महिना झाला, हॉर्न नाहीच अजूनही आहे, ऐकला नाही. नाहीच आहे. पण मग मी तेच विचारणार होतो म्हणजे आता तुम्ही जेव्हा गाडीमध्ये प्रवास करता आपल्याकडे तर हॉर्नची खूप सवय आहे आपल्याला. बिलकुल. आता तुम्ही जेव्हा परत जाल तेव्हा तुम्हाला ते हॉर्न थोडं- ऐकून थोडंसं हा, हे वाटेल. नाही, मला तर नेहमी फील होतं मी 99% होईल. हॉर्नचा उपयोग करत नाही. हा, आणि पण फारच कोणी आपण जर चाललोय मध्ये घुसायला लागलं म्हणजे थोड्याच अंतरामध्ये तर त्यावेळेस मात्र हॉर्न वाजावा लागतो. हा. कारण तो पाठीमागे बघत नाही, डायरेक्ट मध्ये म्हणजे मग येतो, ते तर त्याला हुशार accident करावं लागतं आणि होण्यापेक्षा, आपल्यालाही हुशार होण्यासाठी मी हॉर्न वाजवतो, नाहीतर मी हॉर्न वाजत नाही. बरं. म्हणजे समोरच्याला सांगण्यासाठी की बाबा हो, माझी हो, गाडी हो. आहे मागे. हो, मागे. अजून एक आहे आपल्या तिकडं इंडिकेटर देत नाही, लेफ्ट राईट किंवा मारताना किंवा ओव्हरटेक करताना अजिबात indicator. आपल्याकडे पण मी 100% उपयोग करतो. मला इथं ते बघून खूप आनंद झाला. ओके. माझ्यासारखे पण इकडे आहेत किंवा यांच्यासारखे मी आहे. ओके. आता मावशींसाठी एक प्रश्न की इथली जी शांतता आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे इथली शांतता तुम्हाला कशी वाटली, म्हणजे बाहेरची शांतता म्हणतोय मी तर. आहे, शांतता तर खूपच आहे, एकटं वाटतं. हा. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे त्याच्यामुळेच मी विचारलं कारण की गृहिणी म्हणून तुमच्याकडे आता कसं बाहेर बाहेर मावशींकडे बसतं, जाऊन तुम्ही हा, शेजारच्याकडे- थोडंसं बाहेर निघाल की एकमेकीशी बोलणं होतं, बसणं होतं. हा. इकडे असं कुठेही दिसलं नाही, सगळं शांतच वातावरण. तुम्हाला शेजारच्या मावशींनी हाय हॅलो केला की नाही पण तुमच्या इथले ना या? बाहेर गेल्यानंतर करता. अच्छा. हो. पण म्हणजे मग तुम्हाला तुमच्या ज्या शेजारी तिथे राहतात तुम्ही संभाजीनगरला ते त्यांना मिस केला का की तुम्ही गप्पा मारायला कोणीच नाही असं? हा, थोडंफार केलं. ते एक आहे. हो, इथं- आणि आपल्याकडे कसं आहे, कामावरून घरी आलं, चहा पाणी घेतलं, फ्रेश झालं का थोडं बाहेर जातो. बरोबर. इथे घरातच आणि राहावं लागतं. बाहेर जाऊन आपण गप्पा टप्पा मारतो, कट्ट्यावर बसतो. इकडे बाहेर निघत नाही. इथं ते एक नाही. इथे काहीच नाही. हा. इथे आणि आपलं आपलं गृहिणींचं महिलांचं दुपारीपर्यंत काम झालं का दुपारच्या नंतर थोडंसं गप्पा टप्पा गप्पा मारतात. होतातच, इथं बसणं तसं होतच नाही. थोडंफार, हा. एकमेकींशी बोलणं होतं. एकमेकांना बघणं बसणं. बोलणं काय दिवसभर तर काय आपल्याकडे केलं. आहेच ते सगळे, म्हणजे हो, सगळीकडेच ते आपल्याकडे. कोणी आलं की आपण एकमेकीशी बोलतोच, काम हा, हा, आटोपलं की. ते तर आहेच म्हणजे हा. आणि ते पाहिजे पण ना मग. पण दिवसभर इकडे थोडा एकटेपणा वाटतं, एवढं आहे. एकटेपणा. एकटेपणा वाटतो. तुमचा याच्यावरनं अजून एक मला प्रश्न होता की क्लिनिनेस जे आहे म्हणजे जे आपल्याकडे आणि इकडे कम्पॅरिझन मध्ये खूप तुम्हाला फरक. क्लिनिनेस कसा वाटला इथलं? इकडचं खूप म्हणजे खूप चांगलं आहे. रस्त्यावरती लोक थुकताना दिसले हा. का? थुंकी नाही, विनाकारण कॅरी कोणी बॅगचा करत वापर नाही. जास्ती कुठे दिसलाच नाही. आपल्याकडे खूपच झाले आता ते, हा, खूप पिशव्या झाले. पिशव्या तर आपण- जिकडे बघा तिकडे पिशव्या आणि पाण्याच्या बॉटल जास्त राहतात. कचरा कोणीही करत नाही, कचरा दिसतही नाही. स्वतःहून तर कोणीच करत नाही आणि दिसतही नाही. म्हणजे प्रत्येक जणाला ही शिकवण आहे इथे का कचरा ते करायचा नाही म्हणजे आणि ते स्वतःहूनच तंतोतंत पाळतात. सांभाळली त्यांनी ती हो, सगळं. म्हणजे ते काळजी घेतात. काळजी घेतात, सगळी सगळं काळजी सांभाळतात. घेतात. तर आपल्याकडे जरी रूल्स आले तरी आपले लोक पाळत पाळत नाही. नाही. म्हणजे आता ते आपल्याकडे असं आहे ना कोणी बघत नाही त्याच्यामुळे मग नाही, चालू नाही, जातं. बघायला नाही, बघायला आहे, तर पण ऐकतच नाही system म्हणलं थोडं कोण कमी आहे काय आपल्याकडे. करणार, असं होतं ना. इकडे एक गोष्ट तुम्ही बघितली का की म्हणजे जेव्हा आपण कचरा बोलला किंवा कुठल्या पण एखाद्या गोष्टीमध्ये आता रस्त्याच्या ट्रॅफिक बद्दल बोलू, पोलीस आपल्याकडे जर उभा असेल तरच आपण शिस्तीत राहतो. आपल्याकडे इथे तर मला कुठेच पोलीस पण नसतात, काहीच नसतं इथे. सिग्नलवर नाही. आणि असंही नाही की इथे कॅमेरा असतात, काही ठिकाणी असतात काही ठिकाणी नसतात, तरी पण लोक पाळतात ते शिस्त. शिस्त. मी म्हणजे आता जवळपास 1000-1500 किलोमीटर फिरलोय गाडीमध्ये. कुठेही मला ट्रॅफिक पोलीस किंवा पोलीस कुठेही दिसले दिसली नाही. शिस्त जे ते आपलं आपलं आणि पाळतात. पायी चालणारे फुटपाथचाच वापर हो, करतात. हो. रोडवर कोणी आपल्याकडे जात असं येत कुठेही नाही. काही कुठेही नाही. मध्ये जायचे कामच नाही. करेक्ट. म्हणजे ते त्यांची पण एक सेपरेट लाईन हा, आहे, ती ते separate फॉलो line. करतात. परत सायकलवाल्यांची सेपरेट लाईन आहे, ती त्यांची बरोबर. कधी कधी असं वाटतं की आपल्याकडे पण असं राहायला पाहिजे. व्हायला पाहिजे. म्हणजे तर- इच्छा तर आणि पायी सगळ्यांची आहे. चालणाऱ्यांचे खूपच हाल होऊन जातात कधी मी कधी. नवीन पिढीला हाच एक संदेश देईल की आपण इंडो जर्मन हा. दोन्हीचा जो चांगल्या गोष्टी आहे ते एक घेऊन घडवा. बरोबर. म्हणजे दोघांचा मिक्सर. हा. तिकडचं काही चांगलं इकडचं काही चांगलं घेऊन त्याचा वापर करून आणखीन पुढे जा. ओके. तुम्हाला असं वाटलं का की ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण इथे ऍडजस्ट होऊ शकतो किंवा ऍडजस्ट होऊ शकू का? लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने बोलतोय मी. ऍडजस्ट होऊ शकतो इथं. ऍडजस्ट होण्यासाठी काहीच म्हणजे त्रास फक्त नाही. रूल्स पाळा नाही, बाकी काही नाही. पण मग तेच तर सगळ्यात अवघड पार्ट आहे ना. म्हणजे रूल्सच पाळा शिस्त नाही. आणि इथले जे काय आहे शिस्त म्हणा लागेल किंवा यांचे काही नियम आहेत
बरोबर. जर्मनीचे जर्मनीचे. ते नियम पाळायचे. आत्मसात करावं लागेल, बाकी आणि काही. भाषा भाषा तर भाषा फार महत्त्वाची. महत्वाची आहे. जर्मन कमीत लँग्वेज कमी जसं ग्रामीण भागातले लोक जास्त हिंदी बोलत नाही, मराठी जास्त बोलतात, बरोबर. पण थोडं थोडं का होईना त्यांना कामापुरती हिंदी येते. हिंदी येते, तसंच इकडे येताना थोडं थोडं का होईना इथली शिकावं जर्मन लागतं. भाषा थोडी तरी पाहिजे, शिकली पाहिजे. जेणेकरून मग ते इथं यांच्यात वावरून आपल्याला पूर्ण शिकता येते. आणि लाईफ पण थोडीशी इझी होते ना, म्हणजे त्यांच्याशी बोलणं हो, होतं, बोलणं होतं. नवीन लोकांना भेटतं. तेच ना, एकदा कामात आपण जुंपलो की दोघं जण जे संभाषण चालू असतं माणूस ते ऐकतं, बरोबर. थोडंफार तुटकं पुटकं बोलता बोलता सगळी भाषा येते. येऊन पण जाते. सुरुवातीची एबीसीडी जी आपण म्हणतो ती हा. यायला पाहिजे. करेक्ट. म्हणजे थोडंफार तिकडून शिकून या आणि हो, मग हो. इकडे आल्यावरती बिलकुल मग बिलकुल त्याच्यावरती शिकावं एक्सपर्ट बना. थोडीफार जर भाषा आली तर हा. इकडं सेटल व्हायला जास्त वेळ लागणार. वेळ लागणार नाही. बर. आता मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल त्याचा अर्थ एकच की तुम्ही जर्मनीबद्दल सिरियस आहात, मग ते स्टडी असो किंवा मग जॉबसाठी. सो तुम्ही पण त्या लोकांमधनं असाल तर लेट्स ग्रो टुगेदर. तुम्हाला माहिती आहे का नेमका प्रॉब्लेम काय आहे? जर्मनीबद्दल आपण सोशल मीडियावरती भरपूर साऱ्या गोष्टी बघतो. इंस्टाग्राम रील्स बघून तर प्रत्येकाला वाटतं की आपण जर्मनीला लगेच जायला हवं, बट रिअल इन्फॉर्मेशन अँड ग्राउंड रिअलिटी कोणीच देत नाही. बिकॉज इंस्टाग्राम मध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह साईड दिसते, पण जर्मनीमध्ये होणारा स्ट्रगल, प्लॅनिंग, मिस्टेक्स याबद्दल काहीच कोणी बोलत नाही. म्हणूनच मी चालू केलंय एक 1-on-1 कॉल सर्व्हिस टॉपमेटची. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी ही सर्व्हिस का स्टार्ट केली आहे, तर मी इथे जर्मनीमध्ये मागच्या 6 वर्षापासून जॉब करतोय अँड मला आता जवळपास 11 इयर्सचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे. आणि ज्या मिस्टेक मी इथे जर्मनीमध्ये ऑलरेडी करून बसलोय ते तुम्ही रिपीट नको करावा, म्हणूनच मी ही सर्व्हिस सुरू केली. तर या सर्व्हिसमध्ये 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही मला डीएम करू शकता किंवा माझ्याबरोबर 1-on-1 कॉल पण घेऊ शकता. आणि हो, ही पेड सर्व्हिस आहे, बट याचा फायदा एवढाच आहे की तुमचा टाइम वाचतो, क्विकली यू गेट युअर आन्सर्स आणि नंतर होणारं फ्रस्ट्रेशन पण तुम्हाला टाळता येतं. सो जर जर्मनीबद्दल तुम्हाला क्लॅरिटी अँड ग्राउंड रिअलिटी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी टॉपमेटची लिंक दिली आहे. तुम्हाला करायचं एवढंच आहे की टॉपमेटवर जाऊन कॉल शेड्यूल करायचा आहे अँड डिरेक्टली माझ्यासोबत बोलायचं आहे. याच्यामध्ये जर्मनी अनफिल्टर्ड म्हणजे फक्त रिअल गायडन्स. गणपती बाप्पा मोरया. आता आपण थोडं जाऊया पॅरेंटिंगची फिलिंग जेव्हा अबोली इकडे आली ती, म्हणजे हा. बिकॉज बऱ्यापैकी लोकांना हे म्हणजे माझा उद्देश पण हा होता की जेव्हा पॅरेंट्स, आमचे पण पॅरेंट्स होते. खूप की छान प्रश्न विचारला तुम्ही. ते अगदी माझ्या मनातला विचारलाय. आणि मी एक मुलीचा बाप आणि मुलीला इकडे पाठवलं. मुलीला फक्त मला म्हटली होती की मला इकडे यायचं शिक्षणासाठी. तर माझी मान अगदी गर्वानं उंच झाली होती त्याच वेळेस, पण मी कोणाला दाखवलं नाही. आणि पाठवलं इकडे, सगळी प्रोसिजर झाली, क्लासेस वगैरे झाले, त्याला ऍडमिशन मिळालं, इकडे पाठवलं. पण पाठवायच्या अगोदरही आणि नंतरही खूप लोकांनी नाव हा. ठेवले. खूप लोकांनी नावं ठेवली. पोरगी आहे कशाला पाठवता, बरं. पोरगा असतं तर मग ठीक एवढा आहे, खर्च कशाला करायचा एवढा मुलीवर? खर्च कशाला करायचा. तर मी त्यांना तिथंच उत्तर दिले, मला पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, मुलगा होईल असं वाटलं होतं पण दुसरी मुलगी झाली. मला दोन्ही मुलंच आहेत, ते मी पुढे काही मुलगा होऊ दिला नाही. आणि मला मुलांसारखं त्यांना शिकवायचं आहे. बरोबर. आणि असा भेदभाव आणि काही नाही. हा, असा भेदभाव कोणीही करू करू नये, नये. मुलगा आणि खरंच मुलगी नाही. करू नये. जर तुम्हाला खरंच दोघांना सारखंच हा. वाढवलं ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. मुलगा आणि मुलीला जर सारखं दोघांनाही समजून जर सारखंच केलं, वाढवायचं. तर हे म्हणतात ना पोरग सांभाळीत नाही, पोरगी सांभाळीत नाही, हे जे लोक म्हणणार आहे हे भेदभाव करणार आहे. भेदभाव त्यांनी भेदभाव जर नाही केला सगळे तर सांभाळतात, मुलगाही सगळे- सांभाळतो, मुलगी सांभाळते. आणि असतात हा, म्हणजे दोन्ही आता काही असे असतात, काही असे प्रोज अँड असतात. कॉन्स दोन्ही साईडला आहे. कोणी पण तर चांगलं झालं बाबा, तुम्ही पाठवलं हा. म्हणजे तुमची हिंमत बाबा, एवढं पाठवलं एवढं दूर तुम्ही. बरोबर. मला तर बरेच जण म्हणले तुम्ही आई तुम्हाला असून जास्त तुम्ही कसं काय हा, पाठवलं? कारण की ते आता काका तरी कामामध्ये असतात, हा. बाहेर असतात. तुम्ही तुम्ही तर तर घरी म्हणजे असता. तुम्ही कसं काय एवढं कठोर झालं फक्त बाबा, एवढं आमचं दूर ते एकच पाठवायला? होतं की म्हणलं मुलीला नाही, तिचं शिकवायचं. भविष्य बघितलं म्हटलं आम्ही, बाकी बरोबर. काही नाही बघितलं. भविष्यापेक्षा आम्हाला जे शिक्षण नाही आणि मिळालं ते तिला- लेकराला आणि शिक्षण द्यायचं होतं तिला आम्हाला. आवड होती ना, त्याच्यामुळे मग मी तिच्या आवडीच्या ह्याने तिला चालू दिलं तिच्या पुढे. शिक्षण. म्हणजे तिला पाठिंबा दिला तो. पाठिंबा हो, दिला. शिक्षणासाठी. तू कर, आम्ही आहेत आणि ती तुझ्याबरोबर. अजूनही पुढे जर म्हटली असती शिकायला तर आमची तयारी होती. हा. तुम्हाला मग मनामध्ये भीती होती का की बाहेरच्या हा, देशात? थोडस थोडीफार भीती. भीती साहजिकच आहे. कारण की आपल्याकडे कसं आहे ना, हा, आपण आपल्याकडे आता खूप भीती ना जवळजवळ मुलींची, त्याच्यामुळे मुलींची- थोडीशी इकडे पण होती. पण पण जेव्हा ती आली आणि तिने सांगितलं की बाबा इकडे मी खूप सेफ आहे, हा. इकडे मग आपल्यासारखं तेव्हापासून नाहीये, हा. मग तेव्हा आम्ही शांत शांत म्हणजे झालं. पहिले 5 दिवस तर मी झोपू झोपलोच नाही. शकलो आम्ही. हा, मग आता साहजिक आहे ना, कारण की आपण जसं आपल्याकडनं पुण्याला जरी आपण जॉबला गेलो तरी आपल्याला एवढी भीती असते. तिला तर तिकडून आम्ही बसून दिलं, पण एअरपोर्टवर उतरून तिची जी घरमालकीन होती ती स्वतः तिला घ्यायला आली होती. हा. पण ती घरी गेल्याच्या नंतरही म्हणजे रात्री म्हणजे सगळं म्हणजे आमचं बोलणं आम्ही चालूच होतं. मी तिला पूर्ण रात्र जागूनच हा, काढली हा, त्या हा. दिवशी. एक 5 दिवस तरी, आणि मग 5 दिवसात तिला सगळं समजलं इथलं कसं आहे, काय तिनं आम्हाला समजून सांगितलं सांगितलं आम्हाला काय की कसं बाबा आहे. इकडे काही मग भीती clear नाहीये, हा, हा. तुम्ही रिलॅक्स राहा. आणि खरंच आहे, मी अजून एक सांगल, मुलींसाठी अर्ध्या रात्री जरी इथं मुलगी एकटी जरी फिरली तर तिच्या भीती केसाला धक्का नाही. लागणार नाही. याची तर आम्ही आता 2-3 जर्मनीने वेळेस एवढी ताई व्यवस्था आम्ही केलेली. फिरलो ना, हा. रात्री 9-10च्या नंतरच जात होतो आम्ही. हा, म्हणजे पण तसं काहीच नाही, नाही, काहीच काहीच नाही, नाही, भरपूर काहीच दूर नाही. जात होतो आम्ही. इथे तसं गोष्टीमध्ये खूप लोक पण काळजी घेतात, म्हणजे हम्म. मुली असेल तर साईडनी जातात, हम्म. असं नाही की बिलकुल, जवळून बिलकुल, जातात. बिलकुल. आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की जरी पिलेले असेल
कोणी आता हं. ग्रुप असतो हो, हो, बॉईज हो. वगैरे पितात, तर ते कधीच असं वर नाही. नेमकं करून सुद्धा बघत नाही, म्हणजे मान करून बघत हा, नाही, दुसऱ्याकडे म्हणजे बघत नाही. मी बघत बघितलं नाही. ना. ते त्यांचं एन्जॉय करते. Enjoy हा, पण हा, हा. शेजारून कोणी चाललंय, मुलीच असो मुलं असो लहान असो कोणी कोणालाच, कोणाकडे बघत नाही हे त्यांनी कधी म्हणजे आता आम्हाला हा. बऱ्याच वेळेस फिरलो आम्ही दोघी, हा, हा. पण असं काहीच जाणवलं नाही. रात्रीचं पण रात्रीचं कधी गेलो, सेफ्टी हो. एकदम काही टेन्शन नाही. ओके, त्याच्यानंतर आता जर्मनीला येऊन मुलीची जेव्हा तुम्ही लाईफ बघितली, म्हणजे जेव्हा ती आता तुम्ही इकडे आले, तर आता जर्मनीला येऊन आबोलीन विक्रांतची लाईफ बघून तुम्हाला कसं वाटतं? जीवनाचं सार्थक झालं. खूप प्राऊड फील झालं. खरंच झालं. खरंच. हा. कारण म्हणजे- त्यांचं एवढं व्यवस्थित राहणं सगळं बघितलं, हा. म्हणजे खूप समाधान वाटलं की चला आम्हाला व्यवस्थित आहे सगळं. जे शिक्षण हवं होतं ते नाही मिळालं, ठीक आहे, ते आमचं नशीब किंवा परिस्थिती म्हणा. तेव्हाची पण सिच्युएशन. लेकरासाठी आम्ही जे केलं ते आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी जास्त म्हणजे चांगलं करून झालं. दाखवलं त्याच्यामुळे बाबा जीवनाचं त्यांनी. आमचं हा, सार्थक हा. झालं. की आपल्या आई वडिलांचे केलं हा. त्यांनी, त्यांचा विश्वास आम्ही जो टाकला होता त्यांच्यावर तो त्यांनी सार्थ सार्थक केला. सार्थक हा. केला. बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा ते जे इकडे पाठवलं, ती पण एक जेव्हा तुम्ही पाठवताना पण तुमच्या मनाची एक हे होती की हा. एवढं लांब पाठवायचं हे ते, हम्म. मग तिने ते आल्यानंतर ते प्रूव्ह केलं Prove की केलं. तुमचं अगदी डिसिजन बरोबर होतं. बरोबर अगदी बरोबर. बरोबर होतं. म्हणजे बरोबर. मेन म्हणजे आणि, मुलांवर विश्वास टाकला पाहिजे. हा. त्याच्यासाठी आपण विश्वास नाही टाकला तर मुलं मग काय आहे? नाही मुलांवर आई-वडिलांचा विश्वास विश्वास टाकणं आणि पाहिजे. मुलांनी आपल्यावर विश्वास ठेवण्यासाठी मुलांना त्यांच्यासारखं वागावं लागतं. हम्म. बरोबर. आपण त्यांच्यासारखं म्हणजे वडिलांनी आई वडिलांनी मुलासारखं बोलावं वागावं, मुलांनी आई वडिलांसारखं बोलावं, म्हणजे याच्यात दोघांत जर क्लिअरिटी असेल हम्म. तर मला नाही वाटतं काही वेगळं होईल म्हणून. हा, म्हणजे समजून हा, नसलं का एकमेकाला समजून दोघांचं घेणं- काय म्हणणं आहे. समजून आता घेण्यापेक्षा मुलांचा पण मनाचा हा. विचार करावा लागतो कधी हा. कधी, आपलंच नाही दाखवावं पण लागत. आपल्याकडे आता म्हणजे हा. मी पण जेव्हा आलो ना, तर मम्मी म्हणायची की नको एवढं लांब असं. हम्म. हा, ते ते तर साहजिक. प्रत्येक आई वडिलांना हा, वाटतं, मग आईला ते- जास्त वाटतं. आईला मी बेसिकली आईला जास्त पप्पांना तर वाटतं. माहिती असतं हम्म. थोडंसं, हो. बरोबर. पप्पांना बऱ्यापैकी आयडिया होती, हम्म. पण मम्मीलाच खास करून असं वाटतं की जाऊ दे, इथं आपलं जॉब चालू इथेच हा, थांब. मला पण वाटायचं ना तसं. हा, म्हणूनच ना मग हा. मी तेच म्हणतो. मी बोलले पण यांना की राहू कशाला उगीच पाठवता एवढे दूर. हा, पण मग इकडे आल्यावर आपले मुलं आपल्या जवळच पाहिजे असं वाटतं आईला. पण मग प्रगती कसं काय होईल तो मग पण ते एक त्याच्यामुळे प्रश्न. मग यांनी एकदा सांगितलं तू तुझं बघते आता सध्याचं, हा, मग तिचं भविष्य तिची आवड आपल्याला जपायलाच पाहिजे. मग ठीक आहे बाबा, मग मी पण हो म्हणले, मग जाऊ दे म्हणलं. भारी. पण कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. बरं, आता मला सांगा की तुम्ही जेव्हा इकडे त्यांची इंडिपेंडेंट लाईफ बघितली, हम्म. तर तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे कारण की आता तुम्हाला काय सांगायची गरज नाही, तुम्ही कुटुंब चालवलंय, बघितलंय, आपल्याकडे कल्चर कसं आहे बरोबर. एकत्र कुटुंबाचं, बरोबर. पण मग जर्मनीचं कल्चर कसं आहे, थोडंसं एकूण म्हणजे हो. नवरा बायको थोडक्यात किंवा मुलगा, हम्म. तर इकडचं इंडिपेंडेंट कल्चर तुम्हाला कसं वाटलं? ऍज अ म्हणजे आता आबोलीन विक्रांतला तुम्ही बघितलं, संसार हो. चाललाय त्यांचा चालेल, थोडक्यात, व्यवस्थित. तर तो संसार तुम्हाला बघून कसं वाटलं? म्हणजे इथे इंडिपेंडेंट आनंद आनंद वाटला, झाला. दोघं एकमेकाला सांभाळून मस्त घेत आहे. वाटलं. हा, सांभाळून घेता एकमेकाला दोघं पण. सांभाळून घेण्यापेक्षा एक काम करतं, एक काम करतं, हा. कारण धावपळ आहे. सपोर्ट बरं. करता एकमेकाला. दोघं जॉब करतात. हा, जॉब दोघं करता job म्हणून करतात, एकमेकाला धावपळ सपोर्ट आहे. करतात. आणि सगळं सामावून समजून घेतात घेतात दोघं एकमेकाला, एकमेकाला सगळ्या सगळं गोष्टीला. आनंदी आहे, हम्म. काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला असं आणि ते वाटतं पाहिजेच मला तरी असं वाटतं दोघांनी एकमेकाला पण सामावून मग तुम्हाला असं काही घेणं शॉकिंग वाटलं का की कारण की ह्या गोष्टी आपल्याकडे खूप जसं कमी आपण- फार तुरळक आहे. हा, म्हणजे तुरळक आहे. वेगळं आता आहे. होतं आणि- थोडं थोडं, पण आधी तर खूप नव्हतंच म्हणा, असं नव्हतंच, हा, नव्हतंच. म्हणजे आता तर आपल्याकडे change आता झालं. थोडंसं राहून होतंय change. म्हणजे कुटुंबात राहून जर समजा दोघांनी काम केलं तर घरातले लोक त्याला हा, विरोध करतात. आहेच ना आपल्याकडे. मुलांनी काम करून असं वाटतं आपल्याला. थोडंसं पुरुष प्रधान आपल्याकडे आपलं संस्कृती आहे, आहे, आपल्याकडे तर आहे संस्कृती. ती आता हळूहळू कमी होते, पण हा व्हायलाच पाहिजे. हा. कारण ती आता बरीचशी होती. धावपळीचं जीवन आहे, धावपळीमध्ये ते करावंच लागतं. आणि दोघं जॉब करत असताना आय थिंक एकमेकांना मदत करणं जरुरी आहे ना त्यांना. नाही तर मग- एकानेच करून नाही जमत ना आणि इथे सगळ्या हाऊस हेल्प नाहीये सगळ्यात अवघड. हा, ते म्हणजे इथे महत्त्वाचं काय आहे आपल्याकडे नाही तुमच्याकडे. की जेवायला एखादा कोणी नाही. असेल हेल्प करेल, नाही हेल्प बाई करायला आपण कोणीच जसं आपल्याकडे नाही. ठेवतात नाही नाही किंवा नाही, असं. इथं आता काही आपल्याकडे स्वतःची कामं स्वतः करावं 5-10 लागतात. लोक यायचे मला तर आपण बोलवून घेतो पोळ्या करायला, तेच बाई तेच बोलवतो, कोणाला आपल्याकडे तरी बोलवतो हेल्प कामासाठी. बनतो, आपण हा. त्याला बोलून घेतो, पण इथं तसं इथं काय तसं नाही, स्वतःच स्वतः आपल्याकडे करायला. भांड्यावली आहे, बरोबर. कपड्यावली, सगळ्या प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे आहे ना. स्वयंपाकवली आहे. सगळं काम करायला. आपल्याकडे असं कुठलीच गोष्ट नाहीये ज्याच्यासाठी कोणी अवेलेबल नाही होणार. हम्म. आणि इथे उलट आहे कम्प्लीट. उलट. हम्म. इथे म्हणजे एखाद्याला कामाला तुम्हाला जर ठेवायचं असेल हो तर तुम्हाला तेवढाच पगार द्यावा पगार लागेल द्यावा. जेवढा तुम्ही ऑलमोस्ट कमवता. म्हणजे कमवतो. इथे रेंज आहे हो, ना, range, बेसिक बरोबर पे आहे. असतो इथे, त्याच्यामुळे मग बरोबर. ते महागच जातं बाकी सगळं. काय अगदी बरोबर. स्वतःची कामं स्वतःच करणे तुम्हाला, बाकी हम्म. काही नाही. इथं तर दुसरा पर्याय पण नाही. पर्यायच नाही, पण- खरंच नाही पर्याय. त्याच्यामुळं जीवनमान पण चांगलं आहे. हो, इथे ठीक आहे, मुलांचं आता तुम्ही तरुण वयात आहे त्यामुळे तुमच्या तब्येती चांगल्या राहते, पण जसं वय वाढत जातं, हम्म. आमच्या वयात किंवा आमच्या वयाच्या पुढे जेव्हा आम्ही जाऊ कामं करताना त्यावेळेस स्वतःचे स्वतः त्याच्यामुळे कामं तब्येत करतात ना. व्यवस्थित राहते. तर हातपाय चालत राहतात, बरोबर, ऍक्टिव्ह राहतं म्हणजे. ऍक्टिव्ह हम्म. राहतात. हा. आणि आपल्याकडे तेवढं ऍक्टिव्ह राहत नाही, सगळं ऐकतं मिळतं, मस्त खायचं, पप्यावर निवांत बसायचं, टीव्ही पाहायची, नाही तर आता तर मोबाईल आहे सिरियल त्याच्यामुळे हातपाय थोडे जाम होऊन जातं हा. नंतर. बरं, आता मला सांगा, आपण येऊया मेन बेबीच्या टॉपिकवरती. Okay. बेबीची सिस्टम जी तुम्ही बघितली तर तुम्हाला सरप्राईज झालं का? हम्म. म्हणजे जी बाळाची सिस्टम आहे इन झालं. शॉर्ट, हॉस्पिटल
सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळ्याच बाळाच्या गोष्टी. हो, हो. निगडीत असलेल्या सगळ्याच गोष्टी. ती सिस्टम बघून तुम्हाला पहिले तर सिस्टम पण सांगा काय तुम्हाला वेगळं वाटलं, काय काय तुमचे काळजी खूप घेतात ना इकडे लहान मुलांची. हा आणि हॉस्पिटल मधलं पण तुम्ही अनुभव हॉस्पिटलमध्ये सांगा पण तुमचा. घरी पण माझ्या अगोदर ही येऊन, आलेली हॉस्पिटलमध्ये होती. त्याच्यावर हा, हा हा, मेन हा. तीच सांगू नाही, शकता. बघितलं हा, मी. हा. म्हणजे सगळी काळजी घेतात. घरी आपण आपल्याकडे कसे रात्रीच्या वेळेस एकतरी राहतं, हम्म. तिथे तेवढी पण गरज पडत नाही, कारण ते सगळं करून घेतात ते लोक. त्या रूम मध्ये हा. म्हणजे जवळपास ते बाळ आणि त्याच्या आईचं दोघांचंही बघतात ते. हम्म. मी बघितलं ना, ते सगळं करतात ते लोक Sister आपल्याकडे. म्हणजे हो, थोडक्यात. सगळं करतात ते. बरं. म्हणजे आम्ही समोर बसलेलो होतो पण तरी आम्हाला पण म्हणले नाही तुम्ही करा, म्हणजे तुमचं पेशंट बाबा तुम्ही करा, हा. स्वतः करतात ते. ते त्यांचं काम हो, करतात सगळं आणि स्वतः आपली करतात. गरजच पडत नाही नाही, थोडक्यात. काहीच नाही. आम्ही मग- बसून असलो तरी दुपारच्या वेळेस गेलो हा. आले ते की म्हणत नव्हते तुमचं पेशंट बाबा तुम्ही करा, हे साफसफाई करायची किंवा काही करायचं ते करून हम्म. घेत होते, बाळाचं पण करायचे. आणि त्यांना सांगावं पण नाही लागत नाही, की सांगावं नाही. स्वतः एखादं काम सगळं हे स्वतः ते. करतात. वेळेच्या वेळेला जिथलं तिथं. हो. सिस्टमॅटिक एकदम जे आहे ते. हेल्थ हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? म्हणजे तुम्ही जेव्हा आता हे तर तुम्ही सांगितलं की सिस्टरचं, तर हम्म. हॉस्पिटल आपल्याकडचे हॉस्पिटल आणि इकडचे हॉस्पिटल तुम्हाला म्हणजे आता आपल्याकडचे म्हणजे कंपॅरिझन नाही सांगत मी, असं की तुम्ही तिकडे बघितलंय आपल्या हॉस्पिटलमध्ये काय काय होतात आणि इथले हॉस्पिटल तुम्हाला वेगळे वाटले का? म्हणजे हॉस्पिटल सिस्टम कशी वाटली? वेगळं इथलं सिस्टम खूप वेगळं. चांगलं आहे. फक्त बदल एकच आहे, आपल्या तिकडे पाहिजे तेव्हा अर्ध्या रात्री आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकतो. इकडे इथं अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय जाता येत नाही, फक्त इमर्जन्सीलाच. डायरेक्ट अपॉइंटमेंट हो. भेटते. बाकी कुठल्याही आपल्याकडे आपण दुखण्याला- अर्ध्या रात्री पण जाऊ शकतो ना. हा आपल्याकडे तेवढं एक आपल्याकडे आहे कधी इकडे. पण जाऊ 24 तास हॉस्पिटलचं आहे. एनी टाइम तो एक, लफडा आहे. तो एक आहे. चांगला आहे. ते एक बरं. चांगलं आहे. आजारी पडलं तर आज आजारी पडायचं, 4-8 दिवसांनी अपॉइंटमेंट भेटायची, मग ते काही उपयोग होत नाही. तोपर्यंत बरं होऊन जातं. बरं होऊन जातं पेशंट, त्याच्यामुळे काहीच उपयोग नाही पण त्याचा. इथं कुठलंही नॉर्मल दुखणं तुमचं इन्शुरन्स मध्ये होतं, हा. पैसे हा, द्यायची ते गरज आहे. पडत नाही. आपल्या नॉर्मल दुखण्याला इन्शुरन्स मध्ये होत नाही किंवा सगळेच इन्शुरन्स काढत नाही. बरं. आणि आपल्याकडे इन्शुरन्स कंपल्सरी पण नाही ना इथे? नाही, नाही, insurance इथं तुम्हाला- compulsory. इथं आहे वाटतं हो तुमच्याकडे. इथे कंपल्सरी म्हणजे तुम्हाला इन्शुरन्स नसला तर तुम्हाला परत प्रॉब्लेम आहे. म्हणजे हम्म. इन्शुरन्स आहे त्याच्यामुळे पण हे असं असतं हम्म. सिस्टम. पण मग आता ह्या सगळ्यांवरनं आपली मुलं सेफ आहेत का असं वाटतं का? बिलकुल आहे, आहे, safe तर बिलकुल आहे. आहेच. 100%. आहे. 100% आहे. कारण शांतता आहे, सगळ्या गोष्टी असं काही जाणवलं नाही बाबा इथे त्रासदायक आहे म्हणून, काहीच वाटलं नाही असं. त्रासदायक तर आम्हाला पण नाही वाटलं, फक्त नाही. भाषेमुळे थोडेफार हे भाषा वाटतं. सोडली तर भाषा मग बाकी हे नाही ना बघ, काही ते त्रास. साहजिक काय आहे त्रास? ते. काहीच त्रास नाही ना मग. त्रास नाहीये, फक्त आपल्यालाच असं वाटतं की आपण चुकलं हरकत नाही का म्हणजे हा, आपल्याकडे- बरोबर आहे खूप तुमचं म्हणणं. म्हणजे असं एकटापणा वाटतो ना, हा म्हणजे नवीन नवीन जेव्हा आम्ही आलो आम्हाला त्यावेळेस असं वाटतं तुम्हाला खूप यार, वेळ ही वाटला भाषा असेल. आता तुम्ही तरी आले तर आम्ही होतो किंवा तुम्हाला हा, support काही वाटलं नाही आम्ही त्यावेळेस. जेव्हा आलो किंवा कॉलेजमध्ये जातोय कुठे जातोय तर ते भाषा ओळख आणि नसल्यामुळे मग तेच एकमेकाशी खूप बोलणं खूप म्हणजे सगळं आणि त्यात, नवीनच होतं ना सगळं. थंडी आणि जास्त महत्वाची थंडी. थंडी तर ठीक आहे. हा, ते नाही, natural but, आहे, नैसर्गिक अंधार आहे. लवकर पडणं हे सगळ्या हा, गोष्टी हा. आपल्याकडे असं नाही ना, आता 4 हा. वाजेला अंधार पडतो, इथे- थंडी डबल नाही आपल्याकडे. बरोबर. आणि इकडे आपल्यापेक्षा इकडे अंधार प्लस पडतो तर पडतो, प्लस आपल्याला भेटायचं असेल कोणाला तर ते पण प्रॉब्लेम. म्हणजे समर मध्ये असेल आपण आपल्याकडे कसं आपण संध्याकाळी पण भेटू शकतो, हो, हो. इथं बाहेर उभं राहतच येत नाही की नाही नाही नाही. नाही. कोणाला थंडी भेटायचं जास्त वगैरे थंडीमुळे थंडी असं. खूप आहे. आपल्याकडे आले तरी आपण बाहेर रोडवर पाहुण्यांना वाटी लावलं झालं बाबा, त्यांच्या मागे मागे जाऊनच उभा राहून जातो. गप्पा आणखी मारू शकतो. तिथंच उभं राहतो आणखी. आता ते तेच पाहुणे म्हणतात आम्ही निघतो पण ते पण थांबून घेतात, थांबून बोलतात. घेतात. तसं नाही ना इकडे काही. इकडे तशी काय सिस्टम दरवाजा लगेच लावून घ्यायचं पाहुणे गेले की. इकडे शेजार पाजार धर्म नाहीच आहे, आपल्याकडे नाही. शेजार धर्म आहे. मी आबोली किती वेळेस विचारलं, मला असं बसत नाही का बायका कधी एकमेकाशी बोलणं. आधी विचारलं मी तिला, नाही म्हणे मम्मी असं कोणी येत नाही जात नाही, आणि जायचं जरी असलं तर एकमेकाला विचारून जातात म्हणे. हो आणि एकमेकांना direct म्हणजे नाही म्हणे appointment कोणी घेऊन जातात कोणाच्या. वगैरे. इकडे आपल्यासारखं नाही ना, हम्म. भाजी जर निवडायची असेल तर हा, आपण कसं नाही. शेजार- थोडा वेळ जाऊन बसतं एकमेकीशी बोलत बसतं. तसं इथं काही तसं सिस्टम नाही नाही. तर नाही तसं. ओके, आता आपण येऊया पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल जर्मनीच्या. तो जर्मनीच्या सेफ्टी बद्दल आपण ऑलरेडी बोलून झाले. तुम्ही आता दोघांना जवळपास थोडा वेळ म्हणजे आबोलीला कमी बघितलं, पण जावयांना पण बघितलं, मला बघितलं काम करताना. तर वर्क लाईफ बॅलन्स बद्दल तुमचं काय मत आहे? आता तुम्ही स्वतः तिथे काम करता, हो. म्हणजे भले तुमचा बिझनेस आहे, बट इथलं वर्क लाईफ बॅलन्स आणि तिकडचं तुम्हाला कसं वाटलं? इथलं ह्या महिनाभरात मी बघितलं एकंदरीत. तुम्ही 8:30ला ड्युटीला गेलात, हम्म. 8 तास ड्युटी केली हम्म. ते घरी येता. आपल्याकडे पण तसं नाही. आम्ही कंपनीत गेल्याच्या नंतर किंवा आमचं जे काय बिझनेस आहे त्याच्यावर आम्ही गेल्याच्या नंतर रिटर्नचं काही रिटर्न कधी सांगता येत नाही. टायमिंगच नाही ना.